नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा नवीन पदभरती जी आहे आपण घेऊन आलेलो आहे, जी की नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच महाराष्ट्र NHM अंतर्गत ही पदभरती, ज्यामध्ये आरोग्य विभागातील खूप सारे पदे जे आहेत यामध्ये सुटलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला जर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर असेच अपडेट जे आहेत आपल्या चॅनलवर डेली येत असतात. तर व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच जे आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यामध्ये पदभरती निघालेली कंत्राटी पदभरती जी आहे यामध्ये 2025-26 साठी ही निघालेली आहे. पहा, या ठिकाणी काय सांगताय, जिल्ह्यात जे आहे पदभरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. कंत्राटी व करार पद्धतीने ही पदभरती सुटलेली आहे, ज्यामध्ये सुरुवातीला पहिलं जे पद दिलेलं आहे हे फुल टाईम आणि ऑन कॉलसाठी आहे, जी की गायनोकॉलॉजिस्टसाठी आहे, ज्यामध्ये MD MS त्यानंतर DGO गायनोकॉलॉजी किंवा DNB विथ MCI रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी. यामध्ये एकूण जे आहेत 7 पदे सुटलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे पिडियाट्रिशियनसाठी आहे, सेम यामध्ये 13 पदे सुटलेले आहेत. त्यानंतर पहा पुढे जे आहे नेक्स्ट आहे अनस्थेटिकसाठी पण 5 पदं आहेत. रेडिओलॉजीसाठी 1 पद आहे. त्यानंतर फिजिशियन कन्सल्टंटसाठी 3 पदं आहेत. ENT सर्जन, सायकॅट्रिक आणि मेडिकल ऑफिसर आपले बरेच जे आहेत सबस्क्रायबर जे आहेत MBBS झालेले काही बरेच आहेत आणि BMS झालेले पण आहेत. तर त्यांच्यासाठी पहा, मेडिकल ऑफिसर ज्यांचं MBBS झालेलं आहे त्यांच्यासाठी जे आहे 25 जागा निघाल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जॉब जे आहे पहा या ठिकाणी NTEP त्यानंतर NPCDC म्हणजे नॅशनल जे आहे प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ डायबिटीज ते वगैरे जे आहे त्यामध्ये NCDच्या अंतर्गत हे काम करायचं आहे. त्यानंतर NRC वगैरे MBBS आणि MCI रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे. एकूण तुम्हाला 60,000 या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे. कास्टनुसार पाहायला गेलं तर एकूण यामध्ये पहा, SC साठी 5 जागा, NTB साठी 1 जागा, त्यानंतर मग NTD साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 5 आणि EW साठी 2, ACBC साठी 3 आणि ओपनसाठी 5 म्हणजेच खुला प्रवर्ग 5 जागा सुटल्या आहेत. अशा प्रकारची ही मेडिकल ऑफिसरसाठी भरती आहे. त्यानंतर पुढचं आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर. हे पण पद खूप चांगलं असतं, ज्यामध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएट जो आहे तो फॉर्म भरू शकतो. कमीत कमी 3 वर्ष कामाचा अनुभव तरी असला पाहिजे. DPMU म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम जे असतं मॅनेजमेंट, त्या ठिकाणी त्यांना करायचं असते DPM सारखं. 35,000 मानधन आहे. ST मध्ये 1 जागा सुटलेली आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी जे आहे आयुषमध्ये ज्यांचं BMS झालेलं आहे त्यांच्यासाठी पण गुड न्यूज आहे. MCI रजिस्ट्रेशन पाहिजे. आयुष 2 जागा आहेत, 28,000 तुम्हाला मानधन असणार आहे. SC साठी 1 आणि ST साठी 1 जागा सुटलेली आहे. त्यानंतर BMS RBSK म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी RBSK जे असतं राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम जे आहे, जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत चालते, यामध्ये जे ग्रामीण भागातील शाळा असतात त्या शाळेमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं असते, जे लहान लहान बाळं असतात शाळेमधील त्या बाळांना तपासण्यासाठी ही RBSK निघालेला आहे. यामध्ये एक BMSचा डॉक्टर असतो, त्यानंतर एक फार्मासिस्ट असतो, त्यानंतर एक नर्सिंग स्टाफ असतो आणि एक ड्रायव्हर असतो. अशा चौघाची टीम असते, ज्या चौघामध्ये एक तुम्हाला गाडी भेटते. त्या गाडीमध्ये या सर्व शाळेमध्ये जाऊन तुम्हाला ही तपासणी करायची असते. अशा प्रकारचे हे पुरुषसाठी 3 आणि स्त्रीसाठी 2 असे एकूण 5 जागा सुटलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मानधन जे असणार आहे 28,000 प्रति महिना असं असेल. ज्यामध्ये त्यानंतर निओनॅटल ॲम्ब्युलन्ससाठी पण 1 जागा सुटली, जे की BMS साठी आहे. 6 जागा आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 28,000 मानधन या ठिकाणी भेटणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट तुम्हाला सांगतो. तर पहा, जे कोणी विद्यार्थी मित्र DMARची बॅच लावणार आहे, DMARची बॅचचा शोधात आहे, तर त्यांच्यासाठी एक खूप छान बॅच घेऊन आलो आहे, जी की DMAR ऑनलाईन बॅच आहे. ज्यामध्ये तुम्हाला यामध्ये पहा 2,500 रुपये फीस असणार आहे. खूप चांगली संधी आहे. DMARची भरती लवकरच येणार आहे, कारण 2023ला भरती झालेली आहे. आता 2 वर्ष झालेले आहेत, तर खूप सारे पदे वॅकंट झालेले आहेत. त्यासाठी तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी जे आहे, खूप चांगलं महाराष्ट्रामधले उत्तम क्लासेस आहेत, तर तुम्ही यामध्ये लावू शकता. पहा, तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही जे आहे प्ले स्टोअरवर जायचे, सक्सेस करिअर अकॅडमी जे नाव आहे टाकायचं. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा हा जो लोगो आहे तो दिसून जाईल. हा लोगोला सिलेक्ट करून तुम्ही डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला जी काही बॅच तुम्हाला निवडायची ती बॅच तुम्ही निवडू शकता. अन्यथा तुम्ही त्यामध्ये CHO बॅच वगैरे पण आहे, ते पण निवडू शकता. तर पहा, यामध्ये अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. तर प्रत्येक
सब्जेक्टनुसार मराठी ग्रामर असेल तर त्या विषयाचे सब्जेक्टचे शिक्षक असतील, त्यानंतर नर्सिंगचे एक्सपर्ट असतील, त्यानंतर मग इंग्लिश ग्रामर, त्यानंतर रिझनिंग वगैरे सर्व त्या अनुभवी मार्गदर्शक म्हणजे ट्युटर शिक्षक वगैरे तुम्हाला एक्सपर्ट त्या ठिकाणी दिले जातील. त्यानंतर फ्री ऑनलाईन ॲक्सेस असेल पूर्ण तुमचा जे तुम्ही कोर्स बाय केलेला आहे त्याचा तांत्रिक व अतांत्रिक पूर्ण अभ्यासक्रम तुमचा त्या ठिकाणी घेतला जाईल. आगामी DMAR परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज पण अवेलेबल असेल. टेस्ट वगैरे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आठवड्यामध्ये तुम्हाला जे काही शिकवलं जातं ते तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट देऊन तुम्ही तुमचं सध्याचं किती तुम्ही पर्सेंटेज तुम्ही करू शकता, तुम्ही किती पर्सेंटेजमध्ये आहेत, तुम्हाला किती गेन व्हायला लागले, किती मार्क पडतात हे तुम्ही स्वतःला पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला जर कोर्स बाय करताना काही अडचण येत असेल तर हा व्हिडिओचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. या ठिकाणी 3 जे आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. 3 कॉन्टॅक्ट नंबरपैकी तुम्ही कोणालाही फोन करून तुमची अडचण जे आहे लावण्यासाठी येत असेल तर त्यांना सांगू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा हॉस्पिटल मॅनेजमेंट जे आहे त्या संदर्भामध्ये हॉस्पिटल मॅनेजर एक पद सुटलेलं आहे. IPSC तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं. त्यानंतर DEIC मॅनेजर, CPSC कन्सल्टंट वगैरे. CPSC कन्सल्टंट म्हणजे जे उपकेंद्र लेवलचं जे काही तुम्हाला अडचणी वगैरे येतात, त्यानंतर जे काही ऑनलाईन ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे असते त्या संदर्भामध्ये आहे. मानधन तुम्हाला या ठिकाणी 35,000 असणार आहे. त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियरची एक आहे. ऑडिओलॉजिस्ट, त्यानंतर महत्त्वाचं स्टाफ नर्स जे की फिमेलसाठी आहे. या ठिकाणी फिमेल स्टाफ नर्सची वॅकन्सी सुटलेली आहे. फिमेल स्टाफ नर्स ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 17 पदे सुटले. तर GNMसाठी आहेत. पूर्ण जे आहे तुम्हाला SNCU, त्यानंतर L2, L3, IPSC, ट्रायबल चाइल्ड हेल्थ, NCD स्क्रीनिंग वगैरे या संदर्भामध्ये सर्व तुम्हाला काम करायचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला एकूण 20,000 मानधन असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला SCसाठी 1, STसाठी 1, त्यानंतर VJAसाठी, NTV2साठी, OBC, EWS, ACBC आणि ओपन NTD अशा सर्व मिळून तुम्हाला 7 जागा या ठिकाणी भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी थोडंसं काही करेक्शन पण पाहायला असू शकतं, कारण या ठिकाणी जर पदं पाहायला गेली तर 17 दिलेले आहेत. तर ठीक आहे, 7 नाही ते 17 आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही 17 पदं या ठिकाणी सुटलेले आहेत. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर पण आहे. त्यानंतर ब्लॉक M&E आहे. अकाउंटंटसाठी पण जागा सुटल्या आहेत. ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर पण आहे. पण महत्त्वाचं या ठिकाणी जे आहे तर मेलसाठी कोणत्याही प्रकारची जागा सुटलेली नाही विद्यार्थी मित्रांनो. फक्त जागा ही फिमेलसाठी सुटलेली आहे. जे कोणी फिमेल आहे तर त्यांनीच हे फॉर्म भरा, अन्यथा मेलचे फॉर्म हे पूर्णपणे रिजेक्ट होऊ शकतात. त्यानंतर महत्त्वाचं अपडेट काय, अटी व शर्ती ते पण पाहून घेऊ. वैद्यकीय अधिकारी म्हणजेच MBBS संवर्गातील जे काही विशेषज्ञ वगैरे आहेत 1 ते 8 पदांचे जे थेट मुलाखत आहे करिता 6/1/2026 रोजी सकाळी 10 वाजता जे आहे आरोग्य विभाग भवन जे जिल्हा परिषद नंदुरबार आहे या ठिकाणी त्यांची थेट मुलाखत असणार आहे. पदभरती पूर्णपणे नंदुरबार जिल्ह्यामध्येच आहे. तर लक्षात असू द्या, हे महत्त्वाचा माहिती. त्यानंतर पुढचं जे आहे या ठिकाणी 4 नुसार पुढे जे दिलेलं आहे त्यामध्ये उपस्थित राहणे, तद्वळ उमेदवार न मिळाल्यास दर आठवड्याच्या सोमवारी मुलाखत करता उमेदवारांनी उपस्थित राहावे. या ठिकाणी काय दिलेलं आहे तर स्टाफ नर्सचे पद आहे हे 17 नंबरवर पद आहे. त्यामध्ये पॉईंट काय सांगतो, 9 पासून एक पॉईंट या ठिकाणी 9 पासून 21 या पदे जे आहेत आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या पत्त्यावर तुम्हाला पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे किंवा बाय हँड प्रत्यक्षात जाऊन तुम्हाला 5 ते 18 या कालावधीमध्ये 5/12/2025 ते 18/12/2025 या कालावधीमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टाने किंवा तुम्ही स्वतः प्रत्यक्षात हाताने जाऊन अर्ज देऊ शकता. महत्त्वाचं शेवटची तारीख या ठिकाणी 18 आहे, तर त्याआधी जाऊन अर्ज भरायचा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अर्जासाठी फीज जे असणार आहे फीज 150 आणि 100 आहे. 100 रुपये हे ओपन जे आहे त्यांच्यासाठी असणार आहे आणि 150 जे आहे त्यामध्ये ते खुल्या उमेदवारांसाठी दिलेले आहे. खुल्या उमेदवारांसाठी 150 आणि जे राखीव मागासवर्ग वगैरे आहेत त्यांच्यासाठी 100 असणार आहे आणि ओपनवाल्यांसाठी 150 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट जे आहे तर या ठिकाणी जे आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन अशा प्रकारचं ॲप्लिकेशन असणार आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला व्यवस्थित भरायचं विद्यार्थी मित्रांनो. हे ॲप्लिकेशन व्यवस्थित भरूनच तुम्हाला जे काही तारीख दिलेली आहे त्या तारीख आणि ॲड्रेस तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. या ॲड्रेसच्या अगोदर तुम्हाला या तारखेच्या अगोदर या ॲड्रेसवर जाऊन अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला
स्मॉल फॅमिली नॉर्म जे पत्र आहे जे यामध्ये दिलेलं आहे ते डाउनलोड करून व्यवस्थित भरून तुम्हाला सोय घोषणापत्र आणि स्मॉल फॅमिली नॉर्म्स दोन्ही पण जोडून तुम्हाला द्यायचे आहेत. फॉर्म व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे आहे प्रतिज्ञापत्र. त्यानंतर जी मी तुम्हाला फीस सांगितली होती ₹150 आणि ₹100 ही जी फीस आहे तुम्हाला ही फीस तुम्हाला चलनद्वारे सबमिट करायचं आहे. राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी जे आहे ही चलन आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी जे आहे हे चलन या ठिकाणी असणार आहे. तर हे तुम्हाला चलन तुमच्या अर्जानुसार तुमच्या कास्टनुसार भरून तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. समजलं नसेल फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये काही अडचण आली असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. अन्यथा आपला टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल आहे त्या ठिकाणी पण तुम्ही विचारू शकता. जी काही अडचण आहे त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.